हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 10 जून 2021चा द हिंदू बघणार आहोत. त्याच्या अगोदर लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. तर स्टार्ट करूया आजचं 10 जून 2021चं द हिंदूचं डिस्कशन. सो लेट स्टार्ट. पहिला आर्टिकल कोणता आहे बघू, परंतु त्याच्या अगोदर एक आढावा घेऊ कोणत्या आर्टिकल आजच्या न्यूजपेपरमधले कोणते आर्टिकल आपल्याला बघायचे ते. सो बघूयात. ओव्हरव्ह्यू घेत असताना पहिल्यांदा हे जे आर्टिकल आहे ते जे कोविड-19 मुलं अनाथ झाले आहेत ना त्यांच्याबद्दल हे आर्टिकल आहे. त्यांच्याविषयी मग ते ॲडॉप्शन पॉलिसी काय आहे, मग कायद्यानुसार ॲडॉप्शन होतंय का, किंवा त्याचे साईड इफेक्ट्स काय पाहायला मिळतात. म्हणजे अनाथ मुलांना दत्तक घ्यायचं की रेग्युलेशन आहे आपल्या देशामध्ये, मग ते कुठंतरी फॉलो करताना दिसत नाहीत. मग त्याच्यामुळे काही इफेक्ट समाजावरती होऊ शकतो किंवा त्या मुलांवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे सांगणारे हे आर्टिकल आहे. हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये जे की पॉईंट आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर हे दुसरं आहे ते G7 रिलेटेड आर्टिकल आहे, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया काय आहे ते. त्यानंतर हे जे आहे ते वेस्ट बेंगाल पॉलिटिक्स, वेस्ट बेंगाल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जे पॉलिटिक्स चालू आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार खरं तर आर्टिकल आहे. परंतु हे आपल्याला बघायचं आहे कारण फेडरल सिस्टम जे आपले आहे तिथे कुठंतरी सांगितलं की अशा पद्धतीचं जे पॉलिटिक्स आहे ना ते आपल्या फेडरल सिस्टमला आणि डेमोक्रेसीला म्हणजे लोकशाहीला घातक आहे असं कुठंतरी येतं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या आर्टिकलमध्ये डिजिटल कोर्ट सिस्टम जे आहे, डिजिटल ज्युडिशरी जे आहे आपली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल रिव्होल्यूशन आणणारी जी फर्स्ट फेज आहे, सेकंड फेज आहे आणि थर्ड फेज आहे त्याच्याविषयी सांगितले. फर्स्ट आणि सेकंड फेजमध्ये आपण काय केलं आणि आता थर्ड फेजमध्ये आपण काय करतोय. म्हणजे एकंदरीत डिजिटल इंडियाचाच हा एक पार्ट आहे. ज्युडिशरी सिस्टम जी आपली न्यायव्यवस्था आहे ती सुद्धा डिजिटल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जास्त कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल त्याच्याविषयी माहिती सांगणार हे आर्टिकल आहे. त्यानंतर हे जे आर्टिकल आहे ते आपण बघणार नाही कारण आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, एका पर्टिक्युलर ॲप्लिकेशनविषयी माहिती सांगणारं आर्टिकल आहे, त्यामुळे हे आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. त्यानंतर साऊथ एशियाज हेल्थकेअर बर्डन, साऊथ एशियामध्ये हेल्थकेअर सिस्टम कशा पद्धतीची आहे, मग त्याच्यामध्ये मग इंडिया, बांगलादेश, पाकिस्तान खऱ्या अर्थाने यांचं कम्पॅरिझन केलं आहे वॅक्सिनेशन सिस्टममध्ये किंवा हेल्थकेअर सिस्टममध्ये, त्याच्यामध्ये कम्पॅरिझन करणारं हे आर्टिकल आहे. त्यामुळे हे आपण थोडक्यात याचे की पॉईंट काय हे बघणार आहोत. त्यानंतर हे जे आर्टिकल आहे हे आपण नाही बघणार, एवढं काही विशेष नाही आपल्यासाठी, कारण एका पर्टिक्युलर हॉस्पिटलशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये न्यूज आली होती कालच्याच हिंदूला की तिथं काही नर्सेस ह्या मल्याळम या लँग्वेजमध्ये बोलत होत्या, त्यामुळे तिथं इतर पेशंट जे आहेत त्यांना समजून घेण्यास कठीण जात होतं, त्यामुळे त्याच्यावरती बॅन आणण्यात आला. त्या नर्सेसना तसं बोलण्यास, त्या भाषेमधून बोलण्यास बॅन करण्यात आला, कारण जे पेशंट आहेत त्यांना ते समजू शकत नाही. त्यामुळे एवढंच आहे. त्यामुळे या आर्टिकलविषयी काय बोलण्यासारखं विशेष नाही, त्यामुळे हे नाही बघणार. सो जे आपले महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये बघूया आपलं पहिलं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते खरं तर पश्चिम बंगाल गव्हर्नमेंट आहे, त्याच्या चीफ मिनिस्टर आहेत ममता बॅनर्जी यांच्यामध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश आपल्याला पाहायला वारंवार मिळतोय. मग त्याचा आत्ताचा क्लॅश कुठपासून सुरुवात झाला तर यश सायक्लोन आलं होतं, तुम्हाला माहिती यश, आणि ते येऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय नुकसान झालं आहे त्याच्याशी रिलेटेड जे स्टेट आहेत त्या स्टेटला या सायक्लोनपासून धोका निर्माण झाला, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात नुकसान त्या स्टेटला सहन करावं लागलं. त्याच्यासाठी प्राईम मिनिस्टर जे आपले आहेत नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलवली होती. मग त्याला पहिल्यांदा कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट काय झाली तर वेस्ट बेंगॉल चीफ मिनिस्टर ज्या ममता बॅनर्जी आहेत त्याला गैरहजर राहिल्या, म्हणजे त्याला उपस्थित त्यांनी लावली नाही. त्यानंतर मग त्या फक्त रिपोर्टिंग करून निघून गेल्या, प्रेझेंट लावून निघून गेले, त्याच्यामध्ये अशी काही सखोल चर्चेसाठी त्या उपस्थित नव्हत्या. आणि त्यांचे जे चीफ ॲडवायझर, आपण चीफ सेक्रेटरी जे आहेत ना ते आहेत अल्पन बंडोपाध्याय. मग त्यांच्यानंतर त्यांना तिथं थांबणं अपेक्षित होतं, पण ते पण तिथं उपस्थित राहिलेले आपल्याला दिसले नाहीत. म्हणजे काय झालं तर ममता बॅनर्जींनी त्यांना पण ऑर्डर दिली आहे की तुम्ही माझ्यासोबतच येणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. आणि तसा विचार केला तर ते स्टेट गव्हर्नमेंटसाठी आता कार्य करत आहेत, ते चीफ सेक्रेटरी आहेत वेस्ट बेंगॉलचे आता, म्हणजे ममता बॅनर्जी गव्हर्नमेंटसाठी त्यांची अपॉइंटमेंट झाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांची ऑर्डर फॉलो करणं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्यांची ऑर्डर फॉलो केली गेली. परंतु हा इन्सिडेंट झाल्यानंतर हे जे आहेत अल्पन बंडोपाध्याय
त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटने नोटीस पाठवली की त्यांनी शो कॉज नोटीस होती ती, म्हणजे त्यांनी कारणं द्यावीत की का तुम्ही उपस्थित तिथं राहिला नाही, अशा प्रकारची नोटीस त्यांना पाठवण्यात आली. आणि त्यानंतर मग त्यांनी खरं तर रिटायरमेंट, म्हणजे यांचा दुसरा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा हा आहे की त्यांची रिटायरमेंट झाली होती परंतु त्यांना 3 महिने वाढवून मिळाले होते. कुणाच्या रिक्वेस्टवरून? तर वेस्ट बेंगॉलच्या रिक्वेस्टवरून. वेस्ट बेंगॉल स्टेटनं, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनं रिक्वेस्ट केली सेंट्रलला की 3 महिने यांना वाढवून देण्यात यावेत. मग त्यांना 3 महिने वाढवून देण्यात आले होते. त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त. आणि त्यानंतर मग ममता बॅनर्जीने सांगितलं की तुम्ही पॉलिटिकल रिव्हेंजसाठी अशा प्रकारचे ब्युरोक्रॅट्स जे लोक आहेत, आपले सर्वंट जे आहेत, त्यांना त्रास देऊ शकत नाहीत. तिथून या कॉन्फ्लिक्टला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. मग या आर्टिकलमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न काय केलाय की जर अशा पद्धतीचं पॉलिटिक्स होत असेल आणि त्याच्यामध्ये हे ब्युरोक्रॅट्स असतील किंवा इतर कोणतेही घटक असतील, ते मोठ्या प्रमाणात त्यांना हे डिप्रेशन सहन करावं लागत असेल, त्यांना हे प्रेशर सहन करावं लागत असेल, तरी कुठंतरी लिगली गोष्ट नाही आहे किंवा पॉलिटिक्स हे आपल्या कुठेतरी खालच्या लेवलला जाते असं दिसत आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगितले. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्टेट गव्हर्नमेंटवरती प्रेशर निर्माण करते. त्याच्यामुळं आपली जी संघराज्य पद्धती आहे, फेडरल सिस्टम जे आहे ते कुठेतरी धोक्यात येते. त्याचबरोबर मग काय धोक्यात येते तर आपली डेमोक्रेसी सुद्धा धोक्यात येते असं यांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर इथं सांगितलंय डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 अकॉर्डिंग, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टचा सुद्धा उल्लेख इथं केलेला आहे. त्याच्यामध्ये मग सेक्शन 51B चा उल्लेख या आर्टिकलमध्ये आलेला आहे. मग त्याच्यामध्ये डिटेलमध्ये काय आपल्याला जायचं नाही, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, परंतु डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो 2005 आहे तो आपण थोडक्यात बघून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. आणि त्याचा विशेष करून याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. बाकीचं जे पॉलिटिक्स चाललं आहे पश्चिम बंगाल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, हे मी तुम्हाला सोप्या भाषेत आता समजावून सांगितले नेमकं त्यांच्यामध्ये काय चाललंय. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तेच बॅकग्राऊंड सांगण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीचं जे पॉलिटिक्स आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या डेमोक्रेसीला, म्हणजे लोकशाहीला किंवा संघराज्य पद्धतीला धोका निर्माण करू शकतं हे इथं सांगितलं. म्हणजे काय आहे तर स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर पण एक आहे, पण त्याला ओव्हरराईड वारंवार करताना सेंट्रल गव्हर्नमेंट दिसते. म्हणजे यांच्यावरती प्रेशर निर्माण, स्टेट गव्हर्नमेंटवरती दबाव निर्माण करण्याचं कार्य वारंवार सेंट्रल गव्हर्नमेंटकडून होते, असंही सांगणारं कुठंतरी आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल बघूया कोणतं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे जे आर्टिकल आहे ते ई कोर्ट प्रोजेक्ट विषयी बोलणारं आर्टिकल आहे. ई कोर्ट प्रोजेक्ट काय आहे त्याच्या अगोदर इथे एक आकडेवारी दिली ते तुम्हाला सांगतो. सुप्रीम कोर्ट इन द जून 2020चा कालावधीचा विचार केला तर सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ 3.27 करोड केसेस पेंडिंग आहेत. 3.27 कोटी केसेस पेंडिंग आहेत आणि त्यातल्या 85,000 केसेस अशा आहेत की त्यांचा कालावधी 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. म्हणजे 30 वर्षांपासून त्या केसेस पेंडिंग आहेत इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर आहे. म्हणजे ही आकडेवारी कुठंतरी आपल्याला विचार करायला लावणारी आकडेवारी, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ही आकडेवारी. आणि त्याच्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचे इन्व्हॉल्वमेंट करून आपण त्या गोष्टीला टॅकल करू शकतोय अशा प्रकारचं सांगणारं हे आर्टिकल आहे. मग त्याच्यामध्ये ई कोर्ट प्रोजेक्ट जर आपण बघितला तर त्या ई कोर्ट प्रोजेक्टमध्ये आता 3ऱ्या फेजविषयी बोललं जाते. पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये काय केलं तर पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला हे बघायला मिळालं तर डिजिटायझेशन ऑफ द ज्युडिशरीचं डिजिटायझेशन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं तर ई फायलिंग केलं. म्हणजे आपण इंटरनेटवरून PIL वगैरे फाईल करू शकतोय, ई फायलिंग त्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर ट्रॅकिंग केसेस ऑनलाईन, म्हणजे आपल्या केस आपल्याला ऑनलाईन ट्रॅक करता येतील, ऑनलाईन बघता येतील कुठपर्यंत आपल्या केसचं काम चालू आहे, ते किती हिअरिंग झालेले आहेत वगैरे या सर्व गोष्टी. आणि पुढचं काय सांगितलं अपलोडिंग जजमेंट्स ऑनलाईन, म्हणजे ज्या जजमेंट्स झाल्या, समजा KS पुट्टास्वामी इथं केस दिली, याचं जे जजमेंट आहे ते ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेलं असेल ते आपल्याला तिथं जाऊन बघता येईल. अशा पद्धतीचं इम्प्रूव्हमेंट आपण फर्स्ट आणि सेकंड फेजमध्ये केलेले आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. आणि थर्ड फेज विषयी आता बोलताना काय म्हटलं जाते तर डिजिटल कोर्ट केलं जाईल, म्हणजे ऑनलाईन कोर्ट चालेल. जशा पद्धतीनं ऑनलाईन लेक्चर वगैरे आपण बघतोय ना तशा पद्धतीने एखाद्या केसवरती सुनवाई ऑनलाईन आपल्याला बघता येईल. असं काय करता येईल म्हणून थर्ड फेजमध्ये अशा प्रकारचं डिजिटायझेशन कोर्टचं करणं पॉसिबल आहे हे सांगणारं आर्टिकल आहे. म्हणजे फेज 3 जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं मग आपण
मोठ्या प्रमाणात ज्या पेंडिंग केसेस आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो असं सांगणार हे आर्टिकल आहे. समजते. परंतु त्याच्यामध्ये मग निगेटिव्ह पॉईंट सुद्धा सांगितलेले आहेत. जर आपण डिजिटायझेशन सर्व केलं तर डिजिटल माहिती जी आहे ती पर्सनल डेटा सुद्धा सर्वांसाठी अवेलेबल होईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर केस आहे तर त्याच्या नावासकट जर आपण या डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफिशियल वेबसाईटवर त्याची सगळी माहिती पब्लिश केली तर ती मग त्याच्या कुठेतरी प्रायव्हसीला हानन सुद्धा आहे, कारण ती सर्वांनाच माहिती होणार आहे की कुठल्या व्यक्तीवर किती केसेस चालू आहेत. बरोबर आहे. मग ते कुठंतरी मग त्यांच्या प्रायव्हसीला हनन करणार आहे. मग त्याच्यामध्ये मग पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडियाची 2017ची केस आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की प्रायव्हसी हा तुमचा फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 21 मध्ये त्याला टाकण्यात आलं होतं. आर्टिकल 21 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. मग कुठंतरी मग हे जे सुप्रीम कोर्टात जजमेंट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारं हे इम्प्रुव्हमेंट आहे, ही सुधारणा आहे असं सुद्धा इथं सांगितले गेले. मग त्याचा सुद्धा आपण विचार करून अशा प्रकारच्या सुधारणा करायला पाहिजे हे सांगणारं हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये एवढंच विशेष आहे, बाकी काय नाही. मग याच्या दृष्टीतून आपण फेज 1, फेज 2 आणि फेज 3 हे जे डिजिटलायझेशन आहे, ई कोर्ट प्रोजेक्ट काय आहे हे सर्व बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर KS पुट्टास्वामी केस ही आपण बघून ठेवायला पाहिजे. विशेष करून त्याचं जजमेंट काय होतं. फंडामेंटल राईट, मग आता फंडामेंटल राईट्स विषयी बोललं जाते ना, तर फंडामेंटल राईट आपले 12 ते 35 आहेत ते आपण बघून ठेवायला पाहिजे. आर्टिकल 12 to 35 समजते. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल आपण बघू आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे ते. हे ॲट होम जे आर्टिकल आहे ना, ते कोविड-19 मुळे ज्यांचे पालक दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, अशी मुलं अनाथ झाली आहेत त्यांच्याविषयी सांगणारं आर्टिकल आहे. मग त्यांचं जे त्यांना दत्तक दिलं जातं, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही कायदे आहेत ते फॉलो केले पाहिजेत, परंतु ते कुठंतरी फॉलो करताना दिसत नाहीत लोक. ते सांगणारं हे आर्टिकल आहे. मग त्याच्यामध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट 2015चा उल्लेख आला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी जे आहे, कारा ज्याला आपण म्हणतो, त्याचा उल्लेख आला आहे. म्हणजे ह्या दोघांविषयी जे की पॉईंट आपले आहेत ना आजच्या आर्टिकलचे, हे 2 आहेत. त्याच्यामुळं याच्यावरती एक शॉर्ट नोट तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आपला काय आहे, तर जे इलिगल अडॉप्शन होतं, इलिगल दत्तक घेतलं जातं बेकायदेशीर कायदा व्यवस्था फॉलो न करता, ते कुठंतरी चुकीचं आहे असं सांगणारे आर्टिकल आहे. म्हणजे काय, तर जर त्या फॅमिलीची इन्क्वायरी आपण नाही केली तर त्या फॅमिलीमधली लोक अशा प्रकारची मुलं दत्तक घेऊन त्यांचा व्यापार सुद्धा करू शकतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये जर मुले असतील मग त्यांना देहव्यापारात ढकललं जातं, ट्रॅफिकिंगचा विषय येतो तिथं. मग या मुलांचं भविष्य अशा प्रकारे दत्तक देणं उज्ज्वल होईलच असं काय नाही, त्याच्यापेक्षा बदतर होऊ शकतं असं सांगणार हे कुठेतरी आर्टिकल आहे. मग त्याची कारणं आता ट्रॅफिकिंग एक सांगितलं, अनेक कारणं अशा प्रकारची असू शकतात. समजते. हे सांगणारं हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये विशेष एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये जर की पॉईंट बघायचे झाले आपल्याला तर हे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट 2015 काय आहे त्याचं बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कारा हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितले, आत्ता पण सांगतोय न्यूजमध्ये, तोपर्यंत बघून ठेवणं योग्य आहे. समजतं. एवढंच महत्त्वाचं याच्यामध्ये. पुढचं आर्टिकल बघू आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे ते. हे जे आर्टिकल आहे ते आपल्याला ग्रुप 7ची आताच एक मीटिंग झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये 50% वर्ल्ड टॅक्सवरती बोललं गेलं. कॉर्पोरेट जो वर्ल्ड टॅक्स, मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत, ज्या मल्टीनेशन्समध्ये कार्य करतात, त्यांच्यावरती मिनिमम 15% कॉर्पोरेट टॅक्स लावला जावा असं कुठंतरी याच्यावरती सहमती झालेली आपल्याला दिसली. आता पण 15% हे फायनल नाही, हे परत G20 मध्ये जाणार आणि तिथं कदाचित हे फायनल होईल. मग त्याला काही कंट्रीज विरोध करतील, काही कंट्रीज त्याला सपोर्ट करतील. बरोबर आहे. परंतु हे 15% काय यांना, म्हणजे याच्यातून नेमकं यांना काय साध्य करायचं आहे, तर हा 15% कॉर्पोरेट टॅक्स जो आहे ना, तो मल्टीनेशन, आता समजा फेसबुक एक कंपनी आहे, ती मल्टीनेशन्समध्ये काम करते अनेक कंट्रीजमध्ये. मग इथं हे सांगितलं आहे की या ज्या कंट्रीज आहेत त्या कंट्री त्याच्यावरती फेसबुकवरती मिनिमम 15% कॉर्पोरेट टॅक्स लावू शकतात, मॅक्झिमम त्यांच्या पॉलिसीनुसार इंडिव्हिज्युअल कंट्रीच्या. परंतु मिनिमम 15% कॉर्पोरेट टॅक्स त्यांनी लावायला पाहिजे त्याच्यावरती, असं इथं सांगितलं. मग आता हे सांगण्यासाठी कारण काय असेल, तर अनेक कंट्रीज ज्या आहेत ना, त्या अशा प्रकारच्या कंपन्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी टॅक्स खूप कमी ठेवतात. म्हणजे 5% टॅक्स ठेवू नये किंवा 4% टॅक्स ठेवू नये. बरोबर आहे. आणि त्या कशासाठी, तर त्या कंपनींना आपल्या देशाकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. आमच्या देशामध्ये तुम्ही येऊन इन्व्हेस्ट, कदाचित त्यांना त्याच्यातून हे सांगायचं असतं की तुम्ही आमच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करा येऊन, आम्ही खूप कमी प्रमाणात कॉर्पोरेट टॅक्स तुमच्यावरती
आकारला जाईल तुमच्यावरती आमच्या कंट्रीकडून किंवा आमच्या गव्हर्नमेंटकडून. कारण का तर तुम्ही आमच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करावी, तुम्ही आमच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. त्याच्यामुळं काय होणार आहे तर त्याच्यामुळं ऑब्वियस आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे, रोजगार निर्माण होणार आहे, अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे, म्हणजे त्यांचा बेरोजगारी दूर कमी होणार आहे आणि रोजगारचा दर जास्त वाढणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या पॉलिसीज अनेक कंट्रीज करून अवलंबल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणात अवलंबल्या जात आहेत. त्यामुळं कुठंतरी त्याच्यावरती चाप ठेवण्यासाठी ती स्पर्धा कंट्रीजमधली राष्ट्रांमधली जी ती स्पर्धा आहे मल्टीनॅशनल कंपन्यांना अट्रॅक्ट करण्याची, ती कुठंतरी कमी करण्यासाठीच कदाचित हा टॅक्स आणला असावा. 15% जो कॉर्पोरेट टॅक्स आहे तो मिनिमम 15% जो आहे. मग आता हा जो ठराव आहे तो जाणार आता G20 मध्ये, आणि G20 मध्ये काय डिसाईड होते ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. समजते हे थोडी माहिती जी आहे 15% कॉर्पोरेट टॅक्स नेमका काय आहे, युनिफॉर्म कॉर्पोरेट टॅक्स ज्याला म्हणतो आपण, तो नेमका काय आहे तो मी तुम्हाला समजावून सांगितलं. ज्याला आपण ग्लोबल मिनिमम टॅक्स 15% जो म्हणतो तो आहे हा. म्हणजे हे नियोजन आहे यांचं या टॅक्सच्या अंतर्गत, पण हे फायनल नाही आहे. त्याच्यामुळं ओझर ती माहिती तुम्हाला मी दिली. ज्यावेळेस हे फायनल होईल त्याच्याविषयी आपण मग डिटेल आणखी त्याचे काही निगेटिव्ह काय पॉईंट आहेत, पॉझिटिव्ह काय पॉईंट आहेत हे त्याच्याविषयी बघूया. तोपर्यंत तुम्हाला आता समजलं असेल की 15% टॅक्स म्हणजे ग्लोबल मिनिमम टॅक्स जो G7 मध्ये चर्चा वारंवार केली जाते तो काय आहे हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल आता काय. मग त्याच्यामध्ये इंडियाला काय फायदा आहे असं सांगणार ह्या आर्टिकलमध्ये. इंडियाला त्याच्यामधून खऱ्या अर्थानं फायदाच होणार आहे, कारण का आत्ताचा आपला कॉर्पोरेट जो टॅक्स आहे तो कमी प्रमाणात असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय, किंवा आपल्याला तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात लॉस होणार नाही असं सांगणार हे आर्टिकल आहे. बाकीचे जे आकडेवारी वगैरे दिलेले आहे ते आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाचे आत्ता नाही. आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचा काय आहे तर ग्लोबल मिनिमम टॅक्स G7 मध्ये जो आत्ताच चर्चा केली गेली आणि त्या G7 कंट्रीजमध्ये त्याच्यावरती सहमती खऱ्या अर्थानं झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते, त्याच्या दृष्टीनं आपल्यासाठी हे महत्त्वाचं होतं. बरोबर आहे. त्यामुळं आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं की 15% नेमकं मिनिमम टॅक्स, ग्लोबल मिनिमम टॅक्स काय बोललं जातं हे समजावून घेणं महत्त्वाचं होतं. त्याच्यावरतीच हे आर्टिकल सांगणार, म्हणजे त्याच्यावरती भाष्य करणार हे आर्टिकल आहे. आणि याच्यावरती आणखी भरपूर आर्टिकल येतील पुढे सुद्धा, त्यावेळेस आपण डिटेल्स याच्यामध्ये बघणारच होतो. आणि विशेष करून ज्यावेळेस याच्याविषयी फायनल इन्फॉर्मेशन येईल, ज्यावेळेस याच्याविषयी फायनल G20 मध्ये डिसिजन घेतलं जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल, त्यावेळेस आपल्याला याची डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याची एवढी डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं नाही. त्याची ओझरती माहिती जी पाहिजे ती तुम्हाला मी आता सांगितली काय आहे ते आपल्या सोप्या भाषेत. त्यामुळे या आर्टिकलमध्ये एवढंच महत्त्वाचं आहे. पुढचं कोणतं आर्टिकल आहे आपल्यासाठी महत्त्वाचं ते बघूया. हे जे आर्टिकल आहे ते साऊथ एशिया या रिजनमध्ये ज्या कंट्रीज येतात ना त्याच्याविषयी भाष्य करणारे हे आर्टिकल आहे. विशेष करून त्या कंट्रीच्या हेल्थ केअर सिस्टम जे आहे ना त्याच्याविषयी भाष्य करणारं आर्टिकल आहे. त्याची हेल्थ केअर सिस्टम जे साऊथ एशियामध्ये ज्या कंट्रीज येतात ना, दक्षिण आशियामध्ये ज्या कंट्रीज येतात ना त्या कंट्रीची स्वास्थ्य रचना आहे किंवा स्वास्थ्य इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुठंतरी कोलॅप्स झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतं वारंवार. आणि त्याच्यामध्ये मग यांनी सांगितले भूतान ही कंट्री एकच एक्सेप्शन आहे. तिथे 1724 केसेस सापडले आणि त्याच्यामध्ये फक्त 1 डेथ झाली. त्यामुळे भूतान कंट्रीचा जर अपवाद वगळला तर बाकीच्या सर्व कंट्रींचा विचार केला तर तिथं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आरोग्य व्यवस्था जी आपली आहे ते कुठंतरी कोलॅप्स झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये जर आकडेवारीचा विचार केला ना तर त्यांनी सांगितले इंडिया हॅज ओनली हाफ अ बेड अवेलेबल फॉर एव्हरी 1000 पीपल विच इज ए डिफिशियंट फिगर इवन फॉर नॉर्मल डेज. म्हणजे इथं सांगितलंय 1000 लोकांसाठी फक्त 0.5 एवढे बेड अवेलेबल आहेत, म्हणजे अर्धा बेड अवेलेबल आहे ॲव्हरेजली आपण सांगू शकतो असं इथं सांगितलंय. मग कुठंतरी ही खूपच वर्स्टचं कंडिशन दिसते. मग त्यांनी सांगितलंय बांगलादेश किंवा पाकिस्तान सारख्या जरी कंट्रीचा विचार केला तर तिथं काही वेगळी कंडिशन नाही. तिथं सुद्धा रिस्पेक्टिव्हली बांगलादेशमध्ये 0.8 बेड आहे 1000 पीपल्सच्या पाठीमागे, 1000 लोकांच्या पाठीमागे. आणि पाकिस्तानमध्ये 0.6 बेड आहेत 1000 लोकांच्या पाठीमागं. बरोबर आहे. मग ही कुठंतरी खूप वर्स्ट कंडिशन आहे असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथं सांगितलंय आयडियली आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर किती असावा तर 15 ते 20% आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर असावा.
परंतु या कंट्रीजचा जर विचार केला तर तिथं जवळजवळ 62 ते 73% पर्यंत आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर केला जातो. समजते म्हणजे काय सांगा, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट मी अगोदर पण तुम्हाला सांगितली, आता पण सांगतो. आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट काय आहे की तुमच्या जवळ तुमच्या मालकीचे पैसे जेवढे आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च करणे. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या इन्कम पेक्षा जास्त खर्च करणे. समजा माझा 500 रुपये पर डे इन्कम आहे आणि माझा एक्सपेन्सेस पर डे आहे 1000 रुपये, तर मग माझा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर किती झाला तर 500 रुपये झाला. बरोबर आहे, म्हणजे जवळजवळ 100% झाला ना. बरोबर आहे, सॉरी 200% झाला ना, म्हणजे डबल झाला. कळतंय तुम्हाला, म्हणजे याला आपण म्हणायचं आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. मग या कंट्रीजमध्ये जवळजवळ 62 ते 73% आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर केला होतोय. म्हणजे याला काय कारण आहे तर लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, लॅक ऑफ सर्व्हिसेस ज्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये आपण डेव्हलप केलेलं नाहीत. बरोबर आहे, आणि तसं ॲव्हरेजला आपण कितीपर्यंत करू शकतो आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर तर 15 ते 20% पर्यंत करू शकतो. परंतु आपण ज्या ह्या कंट्रीज आहेत त्या आपली कंट्री पकडून त्याच्यामध्ये या 62 ते 73% पर्यंत खर्च करतात असं सांगितले. बरोबर आहे, एवढंच या आर्टिकलमध्ये महत्वाचं. हेल्थ केअर सेक्टर जे आहे ते टार्गेट करून हे आर्टिकल खऱ्या अर्थाने लिहिले गेले. म्हणजे त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला भविष्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे हे सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. समजते तुम्हाला ना. जर आपण सुविधा त्याच्यामध्ये डेव्हलप नाही केल्या, जर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आपण नाही केली तर आपल्याला खूप मोठ्या पॅन्डेमिकला सामोरं जावं लागणार आहे भविष्यात सुद्धा, जसं आता आपण सामोरं गेलोय तशाच पद्धतीनं. समजते, हेच एवढंच या आर्टिकलमध्ये महत्वाचं आहे. पुढचं आर्टिकल बघूया आपण कोणतं महत्वाचं आहे आपल्यासाठी. पुढं आपल्या आर्टिकल संपतात, इथून पुढे खऱ्या अर्थाने न्यूज चालू होतात. आणि पहिलीच आपली फ्रंट पेजला न्यूज काय होत्या तर सेंटर अनाउन्सेस हाईक इन MSP. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याला मराठीत आपण म्हणतो किमान आधारभूत मूल्य. मग हे किमान आधारभूत मूल्य जे आहे ते कुठेतरी वाढवलेलं आपल्याला पाहावेस मिळते. मग ते कोणत्या पिकांवरती वाढवले तर खाली लिस्टच दिले. पॅडीवरती वाढवले 1940 केले, त्याचं 1868 त्याच्या अगोदर होतं, त्याचा दर आता 1940 करण्यात आले. बाजरा पुढे दिले 2250 दर करण्यात आलाय. रग्गी दिले, रग्गी म्हणजे नाचणी म्हणतात त्याला, 3377 दर करण्यात आले. मैज म्हणजे मका 1870 दर करण्यात आले त्याचा. त्यानंतर तूरचा आहे 6300 दर करण्यात आलाय. मूगचा आहे 7275 करण्यात आले. उडदचा आहे 6300. ग्राउंडनट म्हणजे भुईमुग त्याला आपण म्हणतो 5550. आणि सनफ्लॉवर सीड्स जे आहेत म्हणजे सूर्यफूल बिया ज्या आहेत त्याचं 6015 दर करण्यात आला. हे दर वाढवलेत, हे दर आपल्यासाठी महत्वाचे नाहीत. आपल्यासाठी महत्वाचं आहे किमान आधारभूत मूल्य. समजते. आता मिनिमम सपोर्ट प्राइस काय असते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता समजा मक्याचं पीक शेतकरी घेतोय, बरोबर आहे, परंतु त्याला मार्केटमध्ये दर कमी मिळतोय समजते. आणि या मक्याच्या पिकाला जर सरकार दर देत असेल 1950 रुपये, तर जो तो मार्केटमध्ये विकतोय ना त्याला 1950च्या खाली दर येणारच नाही, कारण सरकारनं दर फिक्स केला 1950 रुपये. आणि सरकार म्हणजे त्याला काय देते तर सरकार त्याला, जाऊ द्या हे सगळं सोडा, आणखी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. समजा मका हे पीक घेतले, बरोबर आहे, तर सरकारने त्याची MSP मिनिमम सपोर्ट प्राइस समजा 1950 पर क्विंटल ठेवले. म्हणजे 1950 मिनिमम सपोर्ट प्राइस ठेवली म्हणजे काय केले तर या शेतकऱ्याला हमी दिली सरकारनं. शेतकऱ्याला गॅरंटी दिली की तुझं पीक 1950 एवढ्या दरात तर घेतलंच जाईल. म्हणजे एवढ्या प्राइसच्या खाली तुला प्राइस मिळणार नाही. एवढ्या प्राइसमध्ये तुझं पीक नाही गेलं तर सरकार त्याला जबाबदार आहे. समजते. म्हणजे सरकार एकंदरीत काय करते, मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे देते, म्हणजे काय करते तर त्याला हमी देते, त्याच्या पिकाला हमी देते की तुला मिनिमम म्हणजे कमीत कमी एवढा दर मिळेल. समजते तुम्हाला. त्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो, किमान आधारभूत मूल्य म्हणतो. समजते. हे सोप्या भाषेत सांगितलं. आणि दुसरं जर तुम्हाला याच्याविषयी डिटेल बघायचं असेल, डिटेल जर म्हणजे काय बघणं अपेक्षितच आहे. तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे इकॉनॉमीमध्ये हे कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिली. मी पण सांगण्याचा प्रयत्न चांगला केलाय, तरी पण
ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स करताय ना त्यावेळेस MSP चांगल्या पद्धतीनं करून ठेवणं गरजेचं आहे. आणि ती कशी ठरवली जाते, त्याचे आधार काय काय असतात हे बघणं म्हणजे त्याचा मग डिटेलमध्ये अभ्यास करणं. समजते तुम्हाला. याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. पुढची न्यूज जी आहे त्याच्या अगोदर इथे एक छोटी न्यूज आहे. ममता टू सीक सपोर्ट ऑफ अदर CMs, म्हणजे इतर जे CM आहेत, इतर स्टेट आहेत, त्यांचा सपोर्ट ममता बॅनर्जी मागतायत. मग त्यांच्या अनेक डिमांड्स आहेत. मग सेंट्रल गव्हर्नमेंटनं वॅक्सिन पुरवावं, त्याची संरचना त्यांनीच करावी, अशा सर्व मागण्या आहेत. त्याच्यासाठी ही इम्पॉर्टंट अशी न्यूज आहे. पुढची न्यूज आहे मालदीवचे जे अब्दुल्ला शहीद आहेत त्यांनी सांगितले वॅक्सिन नॅशनलिझम वुड डिस्ट्रॉय कंट्रीज एफर्ट टू इरॅडिकेट द पॅन्डेमिक अँड मस्ट बी अवॉइडेड ॲट ऑल कॉस्ट. युनायटेड नेशन जनरल जनरल असेंब्लीमध्ये बोलत असताना हे बोललेत की मालदीवियन फॉरेन मिनिस्टर आहेत ते, आणि यांची निवड याचे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे अध्यक्ष म्हणून यांची निवड आत्ताच झाली. आणि त्यांनी इथं बोलत असताना हे सांगितलंय की आपण फक्त स्वतःच्या नेशनचा विचार न करता टोटल वर्ल्डचा विचार करायला पाहिजे वॅक्सिनेशनमध्ये. आणि सर्व लोकांना जोपर्यंत वॅक्सिन मिळत नाही ना तोपर्यंत आपण सर्वजण सेफ नाही असं याने सांगितलं. इथं सांगितलं नो वन इज सेफ अंटिल एव्हरीवन इज सेफ, म्हणजे जोपर्यंत सर्वजण सुरक्षित होत नाही तोपर्यंत इंडिव्हिज्युअल आपण सुद्धा सुरक्षित होऊ शकणार नाही, असं कुठंतरी यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये वॅक्सिन नॅशनलिझम ही एक कन्सेप्ट आली. वॅक्सिन नॅशनलिझम म्हणजे थोडक्यात सांगू ना की आपल्या राष्ट्राला वॅक्सिन लवकरात लवकर फक्त आपल्याच राष्ट्राला पुरवावं, आपल्याच राष्ट्राला वॅक्सिन पूर्णरित्या वॅक्सिन द्यावं हा विचार करणं म्हणजे वॅक्सिन नॅशनलिझम आहे. म्हणजे माझ्या राष्ट्राला वॅक्सिन मिळाला बास झालं, जगात काही येऊ द्या, अशी जी विचारधारा आहे ना ती वॅक्सिन नॅशनलिझमची विचारधारा आहे. यांनी सांगितले ही वॅक्सिन नॅशनलिझम जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत आपण सर्वजण सुरक्षित होऊ शकत नाही या पॅन्डेमिकमधून. समजते. म्हणजे यांना एवढं सांगायचं की टोटल वर्ल्डचा आपण विचार करायला पाहिजे, ना की स्वतःच्या कंट्रीचा. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्वाची. पुढच्या न्यूजमध्ये सांगितलंय, पुढची न्यूज हॉस्पिटलशी रिलेटेड आहे. आग्रा हॉस्पिटलमध्ये रिलेटिव्ह जे एक पेशंट डेथ झाला होता आणि त्याच्या रिलेटिव्हनी आता त्याची चौकशी व्हावी, हाय लेवलला इन्क्वायरी त्याची व्हावी अशी मागणी केली आहे. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे. त्याच्यामध्ये काय अशा संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सुद्धा हा मुद्दा जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे ही न्यूजमध्ये. पुढची न्यूज जी आहे ती 11 जणांना अटक करण्यात आली. त्यांचं जवळजवळ त्यांनी 150 कोटी रुपयांना लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये मग काय ॲप्लिकेशन त्यांनी डेव्हलप केले आणि त्याच्या ॲप्लिकेशन थ्रू लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला लावली. त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स मिळतील अशा प्रकारचे यांच्याकडून जे आपण म्हणू शकतो प्रॉमिसेस केले गेले आणि मग ते प्रॉमिस त्यांना फुलफिल करता आलं नाही. म्हणजेच यांनी काय केलं होतं तर फसवण्याच्या उद्देशानंच अशा प्रकारची रचना डेव्हलप केली होती आणि मग तो स्कॅम जो आहे तो कुठंतरी आता उघड झालेला दिसला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये 2 चार्टर्ड अकाउंट सुद्धा आहेत इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये. त्यामुळे सुद्धा ही न्यूज महत्त्वाची ठरते. आणि खऱ्या अर्थानं आपण सुद्धा विचार करायला पाहिजे, ज्या पर्सनना आपण ओळखत नाही, त्याला कोणताही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नाही आहे किंवा कोणतंही त्यांचा ट्रेडमार्क नाही आहे, कोणतंही गुडविल नाही त्या कंपनीचं, अशा प्रकारच्या कंपनीमध्ये फक्त लालच म्हणून रिटर्न्स जास्त मिळत आहे म्हणून आपण इन्व्हेस्ट करायला जातो. मग अशा प्रकारचं कृत्य होऊन बसतं. त्यामुळे आपण सुद्धा याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज जी आहे ती केजरीवाल गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. खऱ्या अर्थानं इथं केजरीवाल जे आहेत चीफ मिनिस्टर त्यांनी हे सांगितलं आहे की जशा पद्धतीनं आपण इलेक्शन कंटेस्ट करतो किंवा इलेक्शनची जे वोटिंग कलेक्ट करतो ना त्या पद्धतीनं आपण जी ती वोटिंग सिस्टम आहे ना ती सिस्टम आपण राबवायला पाहिजे वॅक्सिनेशनसाठी. समजते. जसं आपण वोटिंग घेतो तसं म्हणजे ते बूथ डेव्हलप करतो आपण, म्हणजे आपण वोटिंग 2-3 महिन्यात घेऊ शकतो. तर मग वॅक्सिनसाठी सुद्धा तीच आपण सिस्टम फॉलो करायला पाहिजे. म्हणजे आपण 2-3 महिन्यामध्ये जे चॅलेंज आपल्यासमोरचं आहे ते आपण टॅकल करू शकतो असं यांचं मत आहे. जे की त्याचं सर्वत्र कौतुक केलं जाते आपल्याला या सिस्टमचं केजरीवालच्या सर्वत्र. मग त्यांनी सांगितले की प्रेसिडेंट राष्ट्रपती आहेत त्यांनी सुद्धा याचं कौतुक केलं आहे, ते सुद्धा याच्याशी खुश आहेत. बरोबर आहे. आणि तसा विचार जर आपण केला तर खरंच
ही वाखाणण्याजोगी कल्पना आहे. कारण जर वॅक्सिनेशन लवकरात लवकर करायचं असेल तर अशा पद्धतीची कल्पना राबवणं किंवा अशा पद्धतीची सिस्टम राबवणंच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि याच्यावरती अशाच प्रकारच्या कन्सेप्टवरती अगोदर आर्टिकल पण एक येऊन गेले. त्या आर्टिकलमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की जर इलेक्शन आपण 15-20 दिवसात घेऊ शकतो तर आपण मग तशाच पद्धतीचे सिस्टम राबवून आपण हे सुद्धा करू शकतो, वॅक्सिनेशन सुद्धा करू शकतो. मग तेच कन्सेप्ट यांनी सांगितले आत्ताच केजरीवाल गव्हर्नमेंटने की आपण पुलिंग बूथवरतीच वॅक्सिनेशन सिस्टम डेव्हलप करायला पाहिजे. बरोबर आहे. वॅक्सिन वोटर जे येत आहेत त्यांना तिथंच वॅक्सिनेट करणं, अशा प्रकारची कन्सेप्ट आहे. समजते. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये आणि केस स्टडीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला एथिक्सच्या दृष्टीतून. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज पुन्हा लक्षद्वीपची रिलेटेड आहे. लक्षद्वीपमध्ये आता अशा ऑर्डर काढण्यात आल्या की जे गव्हर्नमेंट स्टाफ असेल ते फिशिंग बोटवरती कार्यरत असेल, परंतु त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि ती ऑर्डर कुठंतरी वापस घेण्यात आली. त्याच्यामुळे लक्षद्वीप न्यूजमध्ये आणि लक्षद्वीप आणखी मोठ्या प्रमाणात न्यूजमध्ये का आहे तर नवीन जे कायदे आलेत, कालच त्याच्यावरती आर्टिकल आलं होतं, त्याची मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पण दिली होती. त्यामुळे जे लक्षद्वीप डेव्हलपमेंट ऍक्ट आला आहे किंवा बाकीचे 4 प्रकारचे ऍक्ट नवीन आलेले आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी झाले आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्याच्यावरती आर्टिकल सुद्धा वारंवार येत आहेत. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लक्षद्वीपचा जो इश्यू आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी त्याच्याविषयी डिटेलमध्ये सांगितलं होतं सगळं. पुढची न्यूज आपल्यासाठी कोणती महत्त्वाची बघूया. पुढच्या या दोन्ही न्यूज आहे त्या बॉम्बे हायकोर्टशी रिलेटेड आहेत. बॉम्बे हायकोर्टनं आता स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला या न्यूजमध्ये सांगितलंय. बॉम्बे हायकोर्टानं स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला जो त्यांचा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्यांची ती जाहीर करण्यासाठी सांगितली आहे. ती स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर कशासाठी तर जे वॅक्सिनेटिंग सिस्टम आहे, वॅक्सिन करणं लोकांना, ह्याची जी रचना आहे ती तुमची जी स्टँडर्ड रचना आहे ना ती तुम्ही जाहीर करायला पाहिजे असं बॉम्बे हायकोर्टानं सांगितलं आत्ताच. आणि त्यानंतर दुसऱ्या जजमेंटमध्ये बॉम्बे हायकोर्टाने हे सांगितलं आहे की तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला हे सांगितलं की तुम्ही डुअर टू डुअर वॅक्सिनेशन का करत नाही, त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारचं कुठंतरी क्वेश्चन स्टेट गव्हर्नमेंटला केलेलं या न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समजतं. याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज कोणती महत्त्वाची बघूया. पुढची न्यूज तेलंगणाशी रिलेटेड आहे. तेलंगणामध्ये जे हायकोर्ट आहे त्यांची खूप दिवसांपासून त्यांची रिक्वायरमेंट आहे, न्यायाधीशांची रिक्वायरमेंट आहे, ती खूप दिवसांपासून पेंडिंग होती चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे, परंतु त्याच्यावरती आता कुठंतरी कारवाई होताना दिसते. त्याच्यामुळं आता त्यांचे जे केस ज्या पेंडिंग पडलेल्या केसेस आहेत त्या कुठंतरी कमी होण्यासाठी मदत होईल, अशा प्रकारचे सिच्युएशन निर्माण झाले. त्याच्यामुळे हे तेलंगणा हायकोर्ट न्यूजमध्ये आहे. दुसऱ्यामध्ये हे सांगितले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जे आहेत, जे सरकारी अधिकारी आहेत किंवा इतर महत्त्वाची पर्सनॅलिटीज ज्या देशातल्या आहेत त्यांना अशा प्रकारच्या फेक लिंक्स आल्या त्यांच्या टेक्स्ट मेसेजच्याद्वारे किंवा ईमेलच्याद्वारे की ज्या वॅक्सिन, असं त्याच्यामध्ये हेडलाईन होती की वॅक्सिन अपडेट तुमचं काय आहे, हे तुमचे वॅक्सिन अपडेट करण्यासाठी तुमची वॅक्सिन जे म्हणजे तुम्हाला जे वॅक्सिन मिळणार आहे ना त्याचे अपडेट तुम्हाला देण्यासाठी खरं तर ती लिंक आहे असं सांगणारी इन्फॉर्मेशन ओव्हरव्ह्यू होतं. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी ओपन व्हायचं आणि म्हणजे ती फेक लिंक होती आणि त्याच्यामुळं तुमचा जो डिव्हाइस आहे, मग लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, त्याच्यामध्ये जे पर्सनल तुमची इन्फॉर्मेशन आहे ती खऱ्या अर्थानं चोरी करण्याचा प्रयत्न असावा असं म्हटलं जाते. त्यामुळं अशा पद्धतीपासून सुद्धा आपण अलर्ट राहायला पाहिजे कुठंतरी, हे सांगणारी ही न्यूज आहे आपल्यासाठी. पुढची न्यूज बघू कोणती आहे. आणि ही खरं तर सायबर क्राईमच्या अंतर्गत येतं, त्यामुळे सायबर क्राईम वगैरे हे आपल्याला थोडं माहिती पाहिजे. पुढच्या न्यूजमध्ये इलेक्शन कमिशनर जे आपले आहेत, पुढची न्यूज आहे इलेक्शन कमिशनर जे आहेत त्याच्यामध्ये अनुप चंद्रा यांची इलेक्शन कमिशनर म्हणून नियुक्ती झाली आहे. इलेक्शन कमिशन जे आहे त्याची नियुक्ती कशी होती इलेक्शन कमिशनरची याची एक रचना आहे आणि ती पॉलिटीमध्ये दिली चांगल्या पद्धतीनं, त्यामुळे ती तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि आपले नवीन जे इलेक्शन कमिशनर आहेत ते अनुप चंद्रा पांडे हे आहेत, हे पण आपण लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे.
त्याचबरोबर ट्विटरला नोटीस आताच गव्हर्नमेंट पाठवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि त्याच्यामध्ये ट्विटरनं हे उत्तर दिले की ट्विटर त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे की नवीन IT रूल जे आलेले आहेत त्याला फॉलो करण्यासाठी ट्विटर जेवढं होईल तेवढे एफर्ट करत आहे आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये ट्विटर त्या नोटीसला गव्हर्नमेंटचं उत्तर देईल असं ट्विटर ऑफिशियलनं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे, सुप्रीम कोर्टानं जे मायग्रंट वर्कर आहेत त्यांच्यासाठी फ्री रेशन म्हणजे रेशन कार्ड नसताना सुद्धा त्यांना रेशन दिलं जावं अशा ऑर्डर दिली होती सुप्रीम कोर्टानं. परंतु त्याचं कुठंतरी ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही किंवा जे आपलं सरकार आहे ते इम्प्लिमेंटेशन करताना दिसत नाही. त्यामुळं प्राईम मिनिस्टर असतील किंवा संबंधित मिनिस्टर्स असतील त्यांना जे ॲक्टिव्हिस्ट सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्याकडून पत्र लिहिले गेली, लेटर्स लिहिले गेले आणि त्याच्यामध्ये ही मागण्यात करण्यात आले की लवकरात लवकर या ऑर्डरचं पालन केलं जावं जेणेकरून जे मायग्रंट वर्कर आहेत ज्यांचा कोणताही इन्कम नाही त्यांना मिनिमम त्यांच्या अन्नाची तरी सुविधा, 2 टायमाच्या जेवणाची तरी सुविधा व्हावी असंच कुठंतरी मनोदय त्यांचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर दुसरी काय गोष्ट आहे, 1 नेशन 1 रेशन हे एक न्यूजमध्ये होतं. 1 नेशन 1 रेशन हे सुद्धा तुम्ही बघून ठेवायला पाहिजे काय आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर PM केअर फंड पण न्यूजमध्ये जास्त आहे, त्यामुळे PM केअर फंड सुद्धा बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्वाची आहे ती आपल्या दृष्टीतून. पुढची न्यूज आहे पक्के टायगर रिझर्व्ह. आता पक्के टायगर रिझर्व्ह आपण बघून ठेवायला पाहिजे. अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि याचं जॉग्राफिकल लोकेशन किंवा जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स याचं काय आहे हे सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इथं घटना आता काय घडली तर 200पेक्षा जास्त तिथले जे वर्कर आहेत ते स्ट्राईकवर गेलेले आहेत, संपावर गेलेले आहेत. कारण का तर त्यांना त्यांच्या वेजेसविषयी म्हणजे त्यांच्या पगाराविषयी जे ऑफिसर्स हँडल करतात ते ऑफिसर्स तिथं अवेलेबल नसल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागते. त्याच्यासाठी हा संप आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे न्यूजमध्ये काय आहे तर पक्के टायगर रिझर्व्ह न्यूजमध्ये, त्यामुळे आपण पक्के टायगर रिझर्व्ह त्याचं जॉग्राफिकल लोकेशन, तिथं कोणकोणते प्राणी आढळतात, कशासाठी तो बनवला गेला होता, त्याचं बेसिक उद्दिष्ट त्याचं काय आहे हे बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघू आपल्या दृष्टीतून कोणती महत्वाची ती. US सिनेट म्हणजे आपण इथं पार्लमेंट म्हणतो आणि US मध्ये त्या सभागृहाला सिनेट म्हणतात. तिथं आता इंडस्ट्रीयल पॉलिसीचं नवीन बिल पास करण्यात आलं बायडन गव्हर्नमेंटमध्ये आणि ते खऱ्या अर्थानं कशासाठी तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी खऱ्या अर्थानं ते बिल पास केलेलं आपल्याला पाहावेस मिळतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ $170 बिलियनची तरतूद करण्यात आली. $170 बिलियन तरतूद करण्यात आलेली आहे. आणि खऱ्या अर्थात त्यांचा उद्देश काय आहे तर चायना जो काउंटर अटॅक वारंवार करत आहे किंवा चायना आणि US रिलेशन कोणत्याच क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी चांगलं नसलेलंच आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग ते टॅकल करण्यासाठीच खऱ्या अर्थानं ही मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. बरोबर आहे. त्याचबरोबर जर आणखी आपल्याला याच्यातून काय घ्यायचं असेल तर US इंडिया रिलेशन बघायचं आणि चायना इंडिया रिलेशन बघायचं. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर चायना इंडिया बघत असताना मग सियाचीन काय आहे, त्याच्यामध्ये गलवान व्हॅली पूर्ण वारंवार न्यूजमध्ये असते. मग गलवान व्हॅलीचं लोकेशन बघून ठेवणं अत्यंत इम्पॉर्टन्स त्याच्यामुळं होऊन बसतं. समजतंय तुम्हाला. पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्वाची. पुढची न्यूज जी आहे ती युनायटेड नेशनशी रिलेटेड आहे. युनायटेड नेशन च्या पदाधिकाऱ्यांना जो ह्युमन राईटसाठी काम करतोय त्यांनी हे म्हणजे खऱ्या अर्थाने युनायटेड नेशनकडूनच हे म्यानमारला वॉर्न करण्यात आले की म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची डेथ होत आहे, मास किलिंग होत आहे, मास डेथ होत आहे. खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात डेथ होत आहे. मग त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये मग त्यांचं स्टार्वेशन असेल किंवा वेगवेगळे डिसीज असतील, रोग असतील, या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात डेथ होत आहे. आणि त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे आणि जे रिबेलियन ग्रुप आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळतो. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जे सिव्हिलियन आहेत त्यांची सुद्धा डेथ त्याच्यामध्ये झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यावरती कुठंतरी सकारात्मक पावलं उचलावी असं कुठंतरी युनायटेड नेशननं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते म्यानमारसाठी. बरोबर आहे. मग याच्यातून आता म्यानमार इंडिया बॉर्डर लाईन बघून ठेवणं गरजेचं आहे. जर बॉर्डर टच करत असेल तर तुम्ही मॅप जाऊन बघणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. त्याचबरोबर म्यानमार इंडिया रिलेशन काय हे बघून ठेवणं गरजेचं आहे. दुसरं न्यूज आहे ती क्वाड ग्रुपशी रिलेटेड आहे. क्वाड ग्रुपमध्ये 1 बिलियन व्हॅक्सिन फॉर्मेशनसाठी क्वाड व्हॅक्सिन पार्टनरशिप केली गेली होती. पण त्याच्यामध्ये US हे सांगितलं आहे की US म्हणते की अशा प्रकारचा जो मनसुबा आहे तो आणखी
ऑन द वे आहे, म्हणजे ट्रॅकवरती आहे, अजून त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं नाही किंवा फायनल डिसिजन त्याच्यामध्ये कोणतंही आतापर्यंत होऊ शकलं नाही. बरोबर आहे. त्यामुळं क्वाड न्यूजमध्ये क्वाडची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. तरी पण मी सांगतो बेसिक इन्फॉर्मेशन क्वाडची काय आहे ते ह्याच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून. इथं क्वाड ग्रुप आपल्याला दिलाय, त्याच्यामध्ये हे सांगितलंय की क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग त्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ते क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग म्हणजे क्वाड इज अन इन्फॉर्मल स्ट्रॅटेजिक डायलॉग बिटवीन द युनायटेड नेशन, जपान, ऑस्ट्रेलिया अँड इंडिया या 4 देशांमध्ये क्वाडची स्थापना झाली. आणि त्यांनी आता हे सांगितलंय की म्हणजे हे ठरवलं होतं की वॅक्सिन पार्टनरशिप करायची आणि त्याच्यामध्ये 1 बिलियन वॅक्सिन निर्मिती करणं किंवा 1 बिलियन वॅक्सिनचं फॉर्मेशन करणं या कोरोना पॅन्डेमिकशी फाईट करण्यासाठी हे ठरलं होतं. परंतु ते फक्त रस्त्यातच आहे किंवा मार्गावरतीच आहे, अजून ते फायनल त्याच्या ध्येयापर्यंत उद्देशापर्यंत पोहोचलं नाही असं कुठंतरी US ऑफिशियल्सनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी क्वाड न्यूजमध्ये क्वाड बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बायडन ड्रॉप्स प्लॅन टू बॅन टिकटॉक. बायडन गव्हर्नमेंट टिकटॉकवरचा जो बॅन आहे, जो ट्रम्प ज्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यावेळेस ट्रम्पनी हा बॅन लावला होता, तो कुठंतरी ड्रॉप करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं दिसतंय. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये आहे टिकटॉक, त्याच्यामुळे न्यूजमध्ये. आणि त्याचबरोबर इंडियामध्ये सुद्धा टिकटॉक बॅन आहे, त्यामुळे सुद्धा कुठंतरी महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजतंय. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. पुढची आणि ही आपली शेवटची न्यूज आहे. त्याच्यामध्ये UP गव्हर्नमेंट जे आहे ना, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट जे आहे ते GST जो लावला जातोय ते मग 12% असेल किंवा 28% पर्यंतचा जो GST आहे तो कोविड-19शी रिलेटेड जे मेडिसिन्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत, मग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल, ऑक्सिजन सिलेंडर असेल किंवा मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असतील, त्याच्यावरचा जो DST आहे तो GST मध्ये सवलत मिळावी याला फेवर करणारं स्टेटमेंट UP गव्हर्नमेंटकडून आलेलं पाहाव्यास मिळते. समजते. म्हणजे UP गव्हर्नमेंट सुद्धा याच्या फेवरमध्ये असं कुठेतरी आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. हे न्यूजमध्ये आहे, त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती. इथं आपला आजचा द हिंदूचं डिस्कशन आपलं संपतंय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावू शकलो असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून जे तुमच्या कमेंट आहे त्याच्यावरून ज्या काही मला इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत त्या मी करू शकतोय तुमच्या नुसार. त्यामुळं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल आणि सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा चांगल्या पद्धतीने फायदा घेता येईल. सो इथं आजच्या पुरती मी तुमची रजा घेतो. उद्या आपण नवीन लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.